अधिक मास म्हणजे अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी काळ मानला जातो. हिंदू धर्मात या महिन्याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. हा महिना साधना, जप, दान, सेवा आणि आत्मशुद्धीसाठी सर्वोत्तम मानला जातो. असे म्हणतात की अधिक मासात केलेले चांगले कर्म अनेक पटीने फळ देते. त्यामुळे या काळात काही नियम पाळणे अत्यंत शुभ मानले जातात. आजच्या धावपळीच्या जीवनात सर्व नियम पाळणे प्रत्येकाला शक्य नसते, पण धर्मग्रंथ सांगतात की 20 पैकी एक नियम जरी श्रद्धेने पाळला तरीही भगवान विष्णू आणि स्वामी समर्थांची कृपा प्राप्त होते. अधिक मासात पाळावयाचे काही महत्त्वाचे पुढील नियम आहेत. पहिला आहे रोज सकाळी लवकर उठून स्नान करावे. दुसरा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. शक्य असल्यास उपवास करावा. गरजूंना अन्नदान करावे. गायीला चारा द्यावा. तुळशीची पूजा करावी. राग, द्वेष आणि वाईट विचारांना दूर ठेवावे. खोटे बोलणे टाळावे. मांसाहार आणि मद्यपान टाळावे. दररोज भगवद्गीता किंवा रामरक्षा वाचावी. वृद्धांचा आदर करावा. पक्ष्यांना दाणे टाकावेत. गरिबांना वस्त्रदान करावे. मंदिरात दीपदान करावे. स्वामी समर्थ किंवा विष्णू भगवान यांचे नामस्मरण करावे. शक्य असल्यास एक वेळा साधे सात्विक भोजन करावे. वाईट सवयींपासून दूर राहावे. रोज संध्याकाळी देवाजवळ दिवा लावावा. मन शांत ठेवून प्रार्थना करावी. कोणालाही दुखवू नये. हे सर्व नियम जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. अधिक मास हा फक्त धार्मिक काळ नसून आत्मपरिवर्तनाची संधी आहे. या महिन्यात केलेले साधना मनाला शांतता देते आणि घरात सुख समृद्धी आणते. अनेक लोक म्हणतात की अधिक मासात त्यांनी केलेले छोट्याशा सेवेमुळे किंवा एका नियमांमुळे त्यांच्या जीवनात चमत्कारिक बदल झाले. काहींची आर्थिक अडचण दूर झाली, काहींना मानसिक शांतता मिळाली, तर काहींच्या घरातील संकटे कमी झाली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे नियम किती पाळले हे नाही, तर ते किती श्रद्धेने आणि मनापासून पाळले हे महत्त्वाचे असते. जर आपण संपूर्ण 20 नियम पाळू शकत नसाल तरी निदान एक नियम मनापासून पाळावा, कारण खरी भक्ती ही दिखाव्यात नसून श्रद्धेत असते. अधिक मास आपल्याला संयम, सेवा, भक्ती आणि चांगले जीवन जगण्याची संधी देत असतो. त्यामुळे या पवित्र महिन्यात देवाचे नामस्मरण करा, चांगले कर्म करा आणि आपल्या जीवनात सकारात्मक बदल अनुभवा.